नमस्कार मंडळी, चला आज आपण बनवूया आणि बघूया सोया 65ची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी घेतले 1 बाउल सोया चंक्स. लागणारा मसाला बघून घेऊया. लाल तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद. बाजूला मी घेतलं आहे तांदळाचं पीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू आणि लागणारं पाणी. एक पातेलं घेऊया. पातेल्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. इथे दिसत असेल तुम्हाला पाणी छान बॉईल झालं आहे. मी गॅस ऑफ करून घेते आणि सर्व सोया चंक्स मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते आहे. आता याला आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनटासाठी स्टीम करून घेऊया. पाण्यामध्ये सोया चंक्स छान फुलले आहेत. ओपन करून बघूया. एक स्टेनर घेऊया आणि सर्व सोया चंक्स आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व सोया चंक्स मी काढून घेतलेले आहेत. साधं पाणी वापरून थोडे सोया चंक्स थंड करून घेऊया आणि नंतर आपण असे सगळे स्क्वीज करून घेऊया. सर्व सोया चंक्स आपल्याला छानपैकी स्क्वीज करून घ्यायचं आहे, कारण याला मसाल्याची कोटिंग आता करायची आहे आणि सर्व मसाले ह्याच्यामध्ये सोया चंक्सला छानपैकी लागले पाहिजेत. तर तुम्हाला दिसत असेल हे सर्व सोया चंक्स मी स्क्वीज करून घेतलेले आहेत. आता बघा, जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करत आहे. आता मी यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेते आहे. मसाल्यांमध्ये मी आता ॲड करत आहे 1/2 टीस्पून हळद. आधी हळद ॲड केली आहे. 2 टीस्पून इथे मी लाल तिखट ॲड करत आहे. आता हा घरगुतीच मसाला आहे लाल तिखट. 1 टीस्पून मी इथे जिरेपूड ॲड करत आहे. 1 टीस्पून धनेपूड ॲड करत आहे. 1 टीस्पून सॉल्ट ॲड करत आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर ॲड करत आहे. अशा प्रकारे मी सर्व मसाले ॲड करून घेतलेले आहेत. चॉप केलेली आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया. इथे आता मी सर्व ॲड करून घेतलेले. आता अर्धा लिंबू आहे तो स्क्वीज करून घेऊया. अर्धा लिंबू घेतला आहे तो छानपैकी आता आपण स्क्वीज करून घेऊया. सर्व साहित्य मी ॲड केलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 टीस्पून राईस फ्लावर ॲड करत आहे, तांदळाचं पीठ. कोणाला हवं असेल त्यांनी कॉर्नफ्लावर पण ॲड करू शकता, त्याने क्रिस्पीनेस येते. आता इथे छान एक मिक्स करून घेऊया. सगळा मसाला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याला छानपैकी तळताना ते कोटिंग निघाली नाही पाहिजे मसाल्याची. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या. मी आता एक पॅन ठेवत आहे. पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलं आहे. आता थोडे थोडे आपल्याला सोया चंक्स फ्राय करून घ्यायचे आहेत. सारखं पलटी करू नका तुम्ही सोया चंक्सला, म्हणजे ते कोटिंग मसाल्याची कोटिंग निघणार नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल छान आपल्याला फ्राय करायचे आहे. तुम्हाला क्रिस्पी दिसत असेल. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे माझे सर्व सोया चंक्स छानपैकी फ्राय झाले आहेत. आता मी याला एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता मी एक पॅन ठेवत आहे. पॅनमध्ये मी थोडं ऑइल घातलं आहे. त्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता ॲड केला आहे. छान सॉते करून घेऊया. इथे फ्राईड केलेले सोया चंक्स आहेत ते मी आता त्याच्यामध्ये ॲड करत आहे. आणि आता याच्यामध्ये 2 टीस्पून मी टोमॅटो सॉस म्हणजे कॅचअप यूज करणार आहे, ते आपण ॲड करून घेऊया. 5-10 मिनटासाठी टोमॅटो कॅचअपमध्ये सगळे सोया चंक्स आपण सॉते करून घेऊया. छानपैकी आता हे सर्व एकत्र सॉते करून घेऊया 5-10 मिनटासाठी. आता ऑलमोस्ट हे छान क्रिस्पी आणि टेस्टी दिसत आहेत आणि खूपच डिलिशियस यम्मी आहेत खायला. अशा प्रकारे कोणाला सोया चंक्स 65 ट्राय करून आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.